ओम श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्धप्रसंगातून गीता. या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषाद योग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या लेखाचा भाग पहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाचे पहिले शब्द आहेत. या ठिकाणी कौरव पांडव महाभारतातल्या त्या विख्यात युद्धासाठी उभे ठाकले आहेत. त्या प्रसंगी त्यांनी काय केलं हे राजा धृतराष्ट्र व्यास शिष्य संजयाला विचारतो आहे. त्याच्या त्या प्रश्नात देखील त्यानं प्रथम उच्चारावेत एवढं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या शब्दांना काय महत्त्व आहे ते प्रथम पाहण्यासारखं आहे. त्यावेळी युद्धभूमी असलेलं कुरुक्षेत्र हे पूर्वापार धर्मक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. ही देवांची यज्ञभूमी असा त्याचा उल्लेख वेद आणि स्मृती ग्रंथामध्ये केला गेलेला आहे. आजही या स्थानाचं क्षेत्र असंच स्वरूप आहे. दिल्लीच्या उत्तरेला आणि अंबालाच्या दक्षिणेला हे क्षेत्र आहे. याच्या दक्षिणेला पानिपत, पूर्व आणि उत्तरेला यमुना आणि सरस्वती या नद्या आणि पश्चिमेला पतियाळा असा याचा विस्तार होता. या विस्तीर्ण क्षेत्रात पूर्वी अनेक गावं आणि क्षेत्र समाविष्ट होती. कुरुक्षेत्राचं प्राचीनकालीन महत्त्व. महाभारत काळाच्या पूर्वी हे क्षेत्र ब्रह्मवेदी, समंतपंचक तसंच रामहृद या नावाने ओळखलं जात असे. असं समजलं जातं की वेदमंत्रांचं उच्चारण प्रथम या क्षेत्रात झालं. अनेक देवतांनी आपले यज्ञ या क्षेत्रात केले. महर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी याच क्षेत्रात तप केलं आणि त्यांना ईश्वरीय ज्ञान प्राप्त झालं. ऋग्वेदादी वेद आणि उपनिषद, महाभारत आणि आरण्यक यांची रचना याच क्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर झाली अशी धारणा आहे. अतिप्राचीन काळी वृत्रासुराच्या वधासाठी इंद्राचं वज्र तयार करण्यासाठी आपल्या अस्थींचं दान दधीची ऋषींनी याच क्षेत्रात दिलं होतं. सूर्यग्रहण काळामध्ये तीर्थांच्या ठिकाणी स्नान दान करण्याच्या प्रघातानुसार एका प्रसंगी प्रभू रामचंद्र आणि सीतामाई हे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यासह कुरुक्षेत्री आले होते. श्रीकृष्णांच्या बालपणी त्यांना घेऊन नंद यशोदा कुरुक्षेत्रामध्ये आले होते आणि तिथं त्यांचं केशदान केलं होतं. दुसऱ्या एका प्रसंगी भगवान श्रीकृष्ण द्वारकेला असताना एका सूर्यग्रहणकाळी कुरुक्षेत्रामध्ये आले होते. त्याच वेळेला नंद यशोदा आणि इतर गोपीजन देखील गोकुळातून आले होते आणि बऱ्याच वर्षांनंतर त्यांची त्याच ठिकाणी भेट झाली होती. राजा कुरु आणि कुरुक्षेत्र. कथाप्रसंग असा आहे. प्राचीन काळी कुरु नावाचा राजा एकदा हस्तिनापुरापासून जवळ असलेल्या कुरुजांगल भागातल्या जंगलामध्ये शिकारीसाठी गेला होता. शिकारीचा पाठलाग करता करता तो जंगलाच्या अगदी आतल्या भागात गेला. तिथून लवकर परत निवासस्थानी जाण्याची त्याला घाई होती, कारण रात्रीच्या वेळेला तो मृतप्राय होत असे. तसा एका ऋषीचा त्याला शाप होता. त्याच्याजवळचे सर्व बाण संपले होते, पण आत्मरक्षणासाठी बरोबर काही बाण ठेवावेत म्हणून त्यानं आधी सोडलेले आणि तिथल्या सरोवराजवळच्या मातीत पडलेले काही बाण त्यांनी उचलले. त्या बाणांना त्या सरोवराकाठची माती चिकटली होती. ती माती राजाच्या हाताला लागली. घाईनं तो तसाच राजधानीत परतला आणि कसाबसा आपल्या निवासस्थानी पोहोचला आणि थोड्याच वेळात मृतप्राय झाला.
त्याची सर्व शारीरिक हालचाल बंद पडली. पण रात्री राणीनं हे पाहिलं की त्याच्या हाताला जिथं त्या सरोवराकाठची माती लागली होती त्या बोटांमध्ये चेतना होती. ती बोटं हालचाल करत होती. राजाला त्या मातीच्या रूपानं जणू संजीवनीच मिळालेली होती. या प्रसंगानं प्रभावित होऊन राजानं विचार केला की अचेतन शरीरामध्ये प्राण आणू शकणाऱ्या या जमिनीत अन्न उत्पादन करण्याची शक्ती केवढी मोठी असेल. म्हणून त्यानं भगवान शंकरांकडून नंदी आणि यमराजाकडून रेडा मागून घेऊन या कुरुजांगल भागातल्या 48 कोस लांबी रुंदीच्या क्षेत्राची स्वतः नांगरट केली. त्यावर इंद्रानं विचारलं, राजा तू हे काय करतोयस? तेव्हा राजानं उत्तर दिलं की मी या भूमीला तप, सत्य, क्षमा, दया, शौच, दान, योग तसंच ब्रह्मचर्य यांच्या शेतीसाठी, उत्पादनासाठी तयार करत आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.